नमस्कार, स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये। कालच्या भागात मी तुम्हाला अस्तरचा ब्लाऊज कसा कट करायचा ते सांगितले होते। तर चला आज आपण तो ब्लाऊज स्टिच करून घेऊयात। तो जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक मी वरती देत आहे, तर तो व्हिडिओ नक्की बघा। त्यात मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला ब्लाऊज कसा कट करायचा आहे ते सांगितलेले आहे। तर बघा, आपल्याला अस्तरावर कपडा ठेवायचा आहे आणि दोन्हीही उलट्या साईडने ठेवायचे आहेत आणि पाव इंचावर शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा, आपली शिलाई ही मारून झालेली आहे। आता आपल्याला कपडा सरका करायचा आहे आणि सरका करून त्यावरही एक शिलाई मारायची आहे। कटोरी ब्लाऊजच्या पेपर कटिंगचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे, तो जर तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या। त्यात मी अगदी सोप्या पद्धतीने कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग सांगितलेली आहे। तर बघा, आपली शिलाई ही मारून झालेली आहे। पुढे आपल्याला शोल्डर आणि अस्तर एकमेकाला जोडून ठेवायचे आहे, जेणेकरून कपडा आणि अस्तर इकडे तिकडे जाणार नाही आणि जो फिटिंगचा भाग आहे तिथेही जोडून ठेवायचे आहे। आपले शोल्डर आणि मुंड्याचा खालचा भाग जोडून झालेला आहे। आता आपल्याला तशाच पद्धतीने गळाही अस्तरला जोडून घ्यायचा आहे, जेणेकरून गळा सरकणार नाही। तर बघा, आपला गळाही जोडून जवळपास झालेला आहे। तसेच आपल्याला अस्तरला सर्व पार्ट हे जोडून घ्यायचे आहेत। तर यानंतर आपण कटोरी जोडतो तो भाग जोडून घ्यायचा आहे। तर माझ्या चॅनलवर मी आतापर्यंत खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत, त्यामध्ये मी ब्लाऊज कसा स्टिच करायचा, कसा कट करायचा आहे, बाहीचं मेजरमेंट कसं घ्यायचं, बिना माप न घेता बाही कशी कट करायची, सलवार कसा शिवायचा, कसा कट करायचा, असे खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत। ते जर तुम्ही बघितले नसेल तर नक्की जाऊन बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। अजूनही मी खूप सारे व्हिडिओ टाकणार ज्यामध्ये तुम्हाला प्रिन्सेस कट व सर्व प्रकारचे ड्रेसेस शिकवणार आहे, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर बघा, आपला कटोरीचा भाग हा जोडून झालेला आहे। तर तुम्ही बघू शकता, आपण जे कटोरी जोडतो ते दोन्ही भाग मी तयार करून घेतलेले आहेत। आता आपल्याला कटोरी अस्तरला जोडायची आहे। तर बघा, पद्धतशीर कपडा करून घ्यायचा आहे आणि अस्तरला कटोरी जोडून घ्यायची आहे। असे मी दोन्हीही कटोरी जोडून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता, माझ्या जवळपास दोन्हीही कटोरी जोडून झालेल्या आहेत। आता आपल्याला शिल्लकचा कपडा हा कट करून घ्यायचा आहे। कटोरी जोडतो तिथेही थोडंसं आपण जोडून घेऊया, जेणेकरून कपडा इकडे तिकडे जाणार नाही आणि शिल्लकचा भाग हा कट करून घेऊयात। कटोरी जोडून झाल्यावर आपल्याला बाह्याला जॉईन लावायचा आहे। हे जॉईन कशासाठी लावायचं आहे मी कालच्या भागात सांगितलेले आहे। आपल्या ब्लाऊज पिसावरची डिझाईन ही मधात येत नव्हती, आपल्याला ती डिझाईन मधात हवी आहे, त्यामुळे आपल्याला दोन्ही साईडला जॉईन मारायची आहे, जेणेकरून ती डिझाईन मधात येईल, कारण की ती डिझाईन खूप छोटी होती। तर तुम्ही बघू शकता, मी दोन्हीकडून जॉईन मारणार आहे। एकीकडून आपली जॉईन मारून झालेली आहे आणि दुसरीकडूनही जॉईन मी मारत आहे। तर बघा, त्यामुळे बघा आपली डिझाईन ही मधात येत आहे। तुमच्याही ब्लाऊज पीसला जर अशी डिझाईन कमी येत असेल तर तुम्ही ही ट्रिक्स नक्की ट्राय करून बघा। माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी असे छोटे छोटे टिप्स सांगितलेले आहे, जेणेकरून तुम्हाला ब्लाऊज शिवणे हे सोपे जाईल। असेच मी दोन्हीही बाही तयार करून घेणार आहे।
तर तुम्ही बघू शकता आपल्या जवळपास दोन्हीही बाही तयार झालेल्या आहे आणि बाह्यावर डिझाईन ही मधात आलेली आहे. नंतर मी बाह्याच्या अस्तरलाही जॉईन लावणार आहे, कारण की अस्तरलाही कपडा कमी पडत होता. बाहीची रुंदी ही थोडी जास्त आहे, त्यामुळे आपण बाहीच्या अस्तरला जॉईन लावणार आहोत. तर चला मी जॉईन लावून घेते. आता बाही पण आपल्याला तशीच जे मागचा भाग आपण जोडला होता उलट्या साईडने तशीच जोडायची आहे. अस्तर ही उलट्या साईडने जोडायचं आहे आणि बाही ही उलट्या साईडने ठेवायची आहे. तर बघा, अस्तरवर बाही मी उलट्या साईडने ठेवत आहे आणि पाव इंचावर एक टीप मारून घेत आहे. अशा मी दोन्ही बाह्या तयार करून घेणार आहे. बाहीवर टीप मारल्यानंतर पुन्हा आपल्याला बाही सरकी करायची आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सरक्या बाहीलाही वरतून टीप द्यायची आहे. तर बघा, मी कपडा हा सरका केलेला आहे आणि सरक्या बाजूने टीप मारत आहे. टीप मारून झाल्यावर आपल्याला शिल्लकचा कपडा हा कट करायचा आहे. आता आपल्याला गळ्याच्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत. गळ्याच्या पट्ट्या ह्या मी काल तुम्हाला सांगितलेलेच आहे की तिरप्या कट करायच्या आहे, कारण की तिरप्या कट केल्याने आपला गोठा उलटा पडणार नाही. त्यामुळे ही टिप लक्षात ठेवायची आहे. चला तर आपली ब्लाऊजची पट्टी ही तयार झालेली आहे. चला तर आता ब्लाऊजच्या मागच्या साईडला आपण टक्स टाकून घेऊयात. हे टक्स कसे टाकायचे ते मी पेपर कटिंगच्या ड्राफ्टिंगच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. हे टक्स गळ्याच्या वरती जायला नको, कधी पण टक्स हे गळ्याच्या खालीच यायला पाहिजे. आपल्याला पाव इंचावर हे टक्स मारून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता मी दोन्ही साईडने पाव इंच घेते आणि शिलाई मारत आहे. आता आपल्याला कटोरीला टक्स मारायचे आहेत. हे टक्स मी किती इंचावर मारले हे मी पेपर कटिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे. तो जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन बघा. हे टक्स मी 1.5 इंचावर मारलेले आहेत, कारण का हा 36 साईजचा ब्लाऊज आहे. प्रत्येक साईजच्या कटोरीचे टक्स मी तुम्हाला सांगणारच आहे, तर माझे व्हिडिओ नेहमी बघत राहा. तर चला आपण समोरच्या पार्टला कटोरी जोडून घेऊयात. तर बघा, कटोरी कशी जोडायची. कटोरी ही नेहमी वरच्या साईडपासून सुरुवात करायची. वरच्या साईडपासून खालच्या साईडपर्यंत लावत आणायची. कपडा हा कोणताही खेचायचा नाही, अगदी मोकळा सोडून कटोरी ही अधर लावत आणायची. बघा, आपली कटोरी किती प्रॉपर बसलेली आहे. चला मी आता दुसरी कटोरी ही तशीच लावून घेते. तर तुम्ही बघू शकता आपल्या दोन्हीही कटोऱ्या किती व्यवस्थित आलेल्या आहेत. आता मी खाली क्रॉसपट्ट्या जोडून घेणार आहे. मी वरच्या साईडला एक क्रॉसपट्टी ठेवणार आहे आणि खालच्या साईडला एक क्रॉसपट्टी ठेवणार आहे आणि शिलाई मारून घेणार आहे. आता आपल्याला वरचा भाग हा गोल करायचा आहे आणि दोन्ही क्रॉसपट्टीच्या मधात तो भाग घ्यायचा आहे आणि वरतून क्रॉसपट्टी घेऊन त्यामध्ये एक शिलाई मारायची आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशी शिलाई मारत आहे. आपला पूर्ण कपडा हा दोन्ही क्रॉसपट्टीच्या मधात गेलेला आहे. आपली शिलाई ही मारून झालेली आहे. आता पुढे लक्ष द्या मी काय केलेले आहे. आता आपल्याला क्रॉसपट्टी उलटी करून त्यामधून समोरचा भाग हा काढून घ्यायचा आहे
आणि खालच्या साईडला एक शिलाई मारायची आहे. आणि खाली शिलाई मारून झाल्यावर आपल्याला वरतीही एक शिलाई मारायची आहे, जेणेकरून कपडा फिनिशिंगमध्ये दिसेल. तुम्ही बघू शकता मी वरही शिलाई एक मारत आहे. आता बघा क्रॉसपट्टी किती पद्धतशीर दिसत आहे. बघा आपला समोरचा भाग किती सुंदर तयार झालेला आहे. अशाच मी दोन्ही क्रॉसपट्ट्या लावून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला आय हुक पट्टी लावायची आहे. आय हुक पट्टी ही अस्तरला लावून आपल्याला उलट्या दिशेने लावायची आहे आणि टीप मारून घ्यायची आहे. आणि दुसऱ्या साईडनेही एक टीप मारायची आहे. आता आपल्याला ती पट्टी सरकी करायची आहे आणि पहिल्या शिलाईच्या वर ठेवायची आहे आणि 4 नंबरची शिलाई मारायची आहे, जेणेकरून ती शिलाई आपल्याला उकलता येईल. तर बघा आपली आयपट्टी ही तयार झालेली आहे. आता आपल्याला हुकपट्टी तयार करायची आहे. ही हुकपट्टी दुसऱ्या साईडला तयार करायची आहे. आपल्याला तशीच पट्टी लावायची आहे, पण ती पट्टी दुमत करून घ्यायची आहे. ती पट्टी पूर्ण दुमत केल्यानंतर आपल्याला त्याला नंतर तुरपाई करायची आहे. तर आपले दोन्हीही पार्ट समोरचे तयार झालेले आहेत. आता आपल्याला शोल्डर जोडायचे आहे. शोल्डर आपल्याला गळ्याच्या साईडने थोडी जास्त जोडायची आहे, जेणेकरून गळा उतरणार नाही. 1/2 इंच जास्त जोडायचे आहे गळ्याच्या साईडने, जेणेकरून गळा हा कसाच उतरणार नाही. तर मी दोन्ही शोल्डर जोडून घेतलेले आहे. आता आपल्याला गळ्याच्या पट्ट्या जोडायच्या आहेत. पहिले सुरुवातीला आपल्याला पट्टी ही थोडी दुमत मारून घ्यायची आहे, नंतर शिलाई मारत पूर्ण पट्टी ही जोडून घ्यायची आहे. आपल्याला गळ्याची पट्टी ही 1/2 इंचावर शिलाई मारून पूर्ण जोडून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता की मी पट्टी कशी जोडत आहे. जवळपास पूर्ण पट्टी ही मी जोडून घेतलेली आहे. आता आपल्याला वरची पट्टी ही खालच्या साईडला टाकून बारीक असा गोट तयार करून घ्यायचा आहे. गोट कसा तयार करायचा आहे मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स वापरून बारीक गोट तयार करता येणार आहे. तर तुम्ही बघू शकता आपला गोट किती बारीक येत आहे. आपला गोट हा पूर्ण तयार झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही आपला मागचा गळा हा किती सुंदर तयार झालेला आहे. हा लोटी गळा आहे आणि समोरचा भागही आपला खूप छान तयार झालेला आहे. गळ्याचा गोटही आपला खूप बारीक आलेला आहे आणि कटोऱ्या बघू शकता तुम्ही किती गोल वाटत आहेत. कटोरीचा आकार बघा किती गोल आलेला आहे. तर तुम्हाला माझा ब्लाऊज कसा वाटला आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. बघा गळ्याचा आकार किती प्रॉपर आलेला आहे. तर चला आता आपण बाह्या जोडून घेऊयात.
बाह्या जोडताना बघा मी बाही कशी जोडत आहे. आपली जी बाही आहे मी त्याला एक टक्स मारलेला आहे, मधातला टक्स मारलेला आहे. तर आपल्याला बाही ही शोल्डरपासून जोडायची आहे. ते टक्सचे पॉईंट हे शोल्डरवर ठेवायचे आहे आणि पहिले या साईडला आपल्याला जोडून घ्यायची आहे. बघा तसाच ठेवत मी या साईडची जोडून घेणार आहे. आणि नंतर दुसरी साईड ही शोल्डरपासून खाली जोडून घेणार आहे. नंतर आपल्याला पूर्ण शिलाई मारायची आहे. तर बघा आपली बाही ही जोडून झालेली आहे आणि आपल्या बाह्याची डिझाईन बघा मधात आलेली आहे. तर ही ट्रिक्स वापरून तुम्ही डिझाईन ही मधात आणू शकता. आपण जर ही टिप्स वापरली नसती तर डिझाईन आपली एक साईडला गेली असती आणि मधात कमी पडली असती. तर बघा आता दुसरीही बाही आपण जोडून घेतलेली आहे. तरी मी तुम्हाला एकदा रिवर्स करून दाखवते की मी बाही कशी जोडली आहे. बघा अर्ध्या मधातून खाली जोडायची आहे. बघा ही साईड आता जोडून झालेली आहे. आता आपल्याला दुसरी साईड कशी जोडायची हे लक्षात घ्या. अर्ध्या साईडमधून बाही दुसरीकडून तशीच जोडून घ्यायची आहे. त्याच्यावरून आपल्याला एक बारीक शिलाई एकसारखी मारायची आहे, जेणेकरून बाही दोन्हीकडूनही सारखी येईल, कमी जास्त येणार नाही. तर बघा आता तुमच्या लक्षात आलेच असेल. तुमच्या जर लक्षात आले नसेल तर तुम्ही पुन्हा एकदा व्हिडिओ नक्की बघा. आता आपल्याला ब्लाऊजची आय तयार करून घ्यायची आहे. आय कशी तयार करायचे याचाही एक मी स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे. तो तुम्ही नसेल बघितला तर मी त्याचीही लिंक वर देणार आहे, तोही तुम्ही बघून घ्या. तर बघा मी 5 आय आखून घेतलेले आहे. ते कसे आखून घेतले काय ते तुम्ही व्हिडिओमध्ये जाऊन बघा. तर चला आपण आता आय करून घेऊन यात. तर चला आता आपण ब्लाऊजची फिटिंग करून घेऊयात. ब्लाऊजची फिटिंग करण्यासाठी मी दोन्हीकडून सारखे मेजरमेंट घेतलेले आहेत आणि आखून घेतलेले आहेत. आता एकावर एक ठेवून मी शिलाई मारणार आहे. ही शिलाई आपल्याला खालून वरपर्यंत मारत न्यायची आहे. बगलमध्ये जिथे पॉईंट दिसते तिथे शिलाई मारायची आहे. आता आपल्याला कस्टमरचा ब्लाऊजची बाही ठेवायची आहे आणि आखून घ्यायची आहे. माप घ्यायची काहीच गरज नाही आहे आणि मार्किंग करायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. तर ह्या शिलाई आपल्याला 3 मारायच्या आहेत. ही एक शिलाई याच्या बाजूला एक आणि त्याच्या बाजूला एक, जेणेकरून ब्लाऊज जर फिट झाला तर आपल्याला तो ब्लाऊज पुढे उकलता येणार आहे. तर बघा माझ्या ब्लाऊजची फिटिंग ही जवळपास झालेली आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.